जय जय रामकृष्ण हरी. सुजनहो, हरिपाठातला पुढचा अभंग येतो. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. सुरुवातीच्या काळात अध्यात्म मार्गावर चालू पाहणारा मुमुक्षू अथवा साधक ईश्वरापर्यंत जाणाऱ्या वेगवेगळ्या साधन पद्धतींना अनुसरू इच्छितो. तीर्थयात्रा, नाना तऱ्हेची व्रतवैकल्य, होम हवन इत्यादी गोष्टी केल्यानंतरही बहुतांश वेळी मनाला पूर्ण समाधान प्राप्त होतच असं नाही. मनुष्याच्या मनात आशा निराशा, मोह ममता, राग लोभाच्या म्हणजे विषयांच्या उर्मी येतच राहतात. मग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भक्ती मार्गाची वाट स्पष्ट दिसत नाही. कधीकधी तर हे अध्यात्म सामान्य संसारी माणसाचं कामच नाही अशी भावना मनात घर करते. याच समस्येवर उत्तर देताना माऊली या अभंगात सांगतात की भक्ती, ज्ञान आणि योगमार्गामध्ये सामान्य जीवासाठी इतर मार्गांच्या तुलनेत भक्ती मार्ग सोपा वाटत असला तरी भक्तीचा पाया हा साधकाच्या मनातल्या भावावरच रचला जातो. भगवत भक्ती साधण्यासाठी आधी अंतःकरणात शुद्ध निर्लेप भाव असणं नितांत आवश्यक आहे. ईश्वराच्या कर्तेपणाविषयी 100% आस्तिक्य बुद्धी असणं हा या भाव असण्याचा एक महत्वाचा पैलू आहे. संबंध परमार्थाचा पायाच या भावावर अवलंबून आहे. ईश्वर आहे या विश्वासापासून सुरू झालेला प्रवास ईश्वरच आहे, मी नाही या खात्रीपर्यंत पोहोचावा लागतो. याच भावाचा दुसरा पैलू हेतू शुद्ध असण्यात आहे. ईश्वराच्या भक्तीच्या मोबदल्यात अन्य कोणतीही वस्तू, विषय हवा असेल अथवा तोच हेतू केंद्रबिंदू ठेवून भक्तिमार्ग अवलंबला असेल तर संतांच्या दृष्टीने हा शुद्ध भाव ठरत नाही. म्हणूनच ईश्वराच्या कर्तेपणाविषयी पूर्ण आस्तिकता, शुद्ध हेतू यासह शरणागती असेल तरच त्या भावाचं रूपांतर पुढे भक्तीमध्ये होऊ शकेल. तेव्हा असा शुद्ध भाव अंतःकरणात नसेल त्यांनी उगाचच भक्तीची भाषा बोलणं ही निष्फळ बडबड ठरेल असं माऊली म्हणतात. याचा व्यवहारात दाखला असा दिला आहे की एखाद्या किरकोळ शरीरयष्टी असलेल्या अशक्त माणसानी जर मोठ्या मोठ्या पराक्रमाच्या, शक्तीच्या गप्पा केल्या तर ते जसं हास्यास्पद वाटेल तद्वत मनात शुद्ध पवित्र भाव नसताना भक्तिविषयक ज्ञान हे केवळ शब्दपांडित्य म्हणून गणल्या जाईल. अगदी या क्षणी सुद्धा हे चिंतन बोलत असताना, ऐकत असताना भाव म्हणजे नक्की काय हे शेवटी ज्याच्या त्याच्या अंतःकरणाला खुणेनी पटणारीच बाब आहे. त्याचं नुसतं शाब्दिक वर्णन पुरेसं होणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पष्टच म्हणतात, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव अशानी पावणार नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नारद भक्तिसूत्राप्रमाणे भगवंतावर असा शुद्ध भाव ठेवून केलेलं परमप्रेम म्हणजेच भक्ती. परम ईश्वराला केवळ ही भक्तीच आवडते. असं असताना इतर दैवतांना प्रसन्न करायचा नाहक खटाटोप का करता असं विचारताना माऊली यापुढे म्हणतात, अरे या संसारात दिवस रात्र तुम्ही इतके कष्ट काढता, दुःख सोसता, पण या तुलनेत सोपं, आनंददायक हरिनाम मात्र तेवढ्या कळकळीने तुम्ही का बरं घेत नाही? याचा माऊलींना खेद आहे. यासाठीच प्रपंच करताना साधं सोपं हरिनाम घेत गेलात तर लौकिक प्रपंचाची आसक्ती सुटून भक्तिमार्ग
तुम्हाला मुक्ती प्रदान करेल असं माऊलींचं निश्चयपूर्वक सांगणं आहे. जय जय राम कृष्ण हरी.